आदरणीय मंच आणि गीतेंद्रनाथ महाराज, फडारी महाराज, आमचे मित्र म्हणावं, मोठे बंधू म्हणावं, काय म्हणावं, हे प्रतापराव सरनाईक, हे उद्योजक, म्हणजे हावरे साहेब, दिवे साहेब, म्हणजे सगळे महत्त्वाची मंडळी या मंचावरती बसलेली आहे. सगळीचे नावं घेत नाही. सगळ्यांना वाजले की पोलीस बाहेर दिसून राहिले. मला 10 वाजाची वाट पाहून राहिले. बहुतेक ते 10 वाजले की अंदर येतील. काय हरकत नाही. दरवर्षी हा कार्यक्रम होते असं मला इथं सांगितलं. असं करत जा, तुलाही गरजेचं आहे. कारण काय आहे का आपले लोक लय शाही आहे. शाही म्हणजे शाहीने नाही, काय म्हणते झाले, लाजाळू आहे. लाजाळू आपले लोकांना लाजाळू आहे. फटाफटा बोलत नाही, काही कुठं घुसत नाही. पण आपल्याला प्रॉब्लेम असा होते, आपण घरावरून निघायच्या आधीच आपल्या डोक्यात इतके प्रश्न असतात का बस भेटन काय, रस्ता सापडन काय, तिथं तो माणूस भेटनच काय, आणि तो नाहीच भेटला तर मग आपली खेपच वाया जाईल. असे असंख्य प्रश्न आपल्या विदर्भाच्या लोकांच्या डोक्यात आहेत. तसे ते काही फार करू नका. जसे प्रताप भाऊ आलेत 8व्या वर्षी वयाच्या, त्याच्या मागं पुढे कोण नव्हतं, तसं तुम्ही या, इथं सोय होऊन जाते काही ना काही. आवरे साहेबांनी म्हटलं ते गावकीची खोली ते लय चांगला, म्हणजे तुम्ही हा चांगला मुद्दा मांडला साहेब. तुम्हाला सांगतो आमच्यासारखे आले ना इतके बेकार हाल होते राजू, इतके बेकार, तुम्हाला काय सांगावं. म्हणजे कोणी म्हणजे रात्रीतून काढून दिलेलं आहे मला. जैनं एखाद्याने ठेवलं होतं रात्री 2-2:30 वाजता, पाऊस म्हणजे धूम, मुंबईचा पाऊस, भले काही सुधरे ना. म्हणजे त्याच्यात डोळ्यात पाणी येत असेल पण दिसते कोणाले पावसाच्यानं, अशी परिस्थिती होती. ते भावकीची खोली लय तुम्ही आयडिया चांगली काढली भाऊ. हा, हे गोष्ट फक्त एवढंच आहे का आपले हे लोकप्रतिनिधी लोक आहेत, आमदार साहेब आहेत, त्याच्यामुळे जराशी सोय होती. आमच्या आमदारनी असत. आमचे संजीव भाऊ भंड होते, आता नाही आहेत बिचारे आपल्यात, पण संजीव भाऊ भंडमुळे माई राहायची व्यवस्था झाली. फक्त बाकी काही नाही आहे. फक्त आपल्याला जे म्हणजे विदर्भ म्हणजे इतकी मोठी खाण आहे, तुम्हाला सांगतो, इतकी मोठी सुंदरता राजू. आता पहा श्रीकृष्ण, हा, ज्याच्यावर हजारो त्या गोपिका मरत होत्या, आहे की नाही. काही फटाफट माणूस होता का तो श्रीकृष्ण, फटाफट माणूस, हजारो गोपिका मरे. पण तोही आपल्या विदर्भाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला, रुक्मिणीच्या प्रेमात पडला, आणि तिकडून तिकडे आला आपल्या अमरावतीला गोंडवणे पडलं. तिथून त्यानं रुक्मिणी दिली अमरावतीवरून. म्हणजे आपलं सौंदर्य कमी नाही आहे, आपल्यात कमी काहीच नाही आहे, फक्त आपण घबरावतो राहिले हेच समजत नाही. आता मी मार्केटमध्ये आलो, मी मार्केटचा अभ्यास केला थोडासा. अभिनय तर करायच होता, ऍक्टिंग तर करायचीच होती, सगळं तर करायचं होतं. पण मी म्हटलं ह्या मार्केटमध्ये आता दुकानं, इतके दुकानं झाले होते, सगळेचे सगळे दुकान झाले होते. कोल्हापूर, मराठवाडा सगळे दुकान झाले. काय म्हटलं खायचं, आपलं वराडीचं दुकान नाही इथं, हे मांडा. मग आम्ही आयडिया करून प्रताप भाऊ वराडीचं दुकान मांडलं, आणि जे चाललं पाहिजे हो तर पार अमेरिकेपर्यंत, फार एकदम. फक्त काय आहे का जराशी सुरुवात करून द्यायला लागते. म्हणजे मला आताही काही मंत्रालयातले म्हणा, म्हाडामध्ये म्हणा, इतके कर्मचारी आहेत आपले सगळे विदर्भातले आलेले, ते मला म्हणजे जवळपास देवस्थान असतात ते. तो तुमच्या वेळी आम्ही बोलायला लागलो नाही ऑफिसमध्ये, नाही तर आम्ही गुपचूप होतो. म्हणजे सकाळी 10 वाजता आला का गुपचूप एक शब्द बोलत नाही, संध्याकाळी जाताना बस आपलं जातं निघायचं नाही. आम्ही जरा काही बोललो का असे खडखडे हसले नाही का, याची काय भाषा आहे, याची काय भाषा आहे, तर हे असं आहे. पण ती भाषा पेक्षा काही नसते. फक्त काय आहे, दमदारपणे एखादी गोष्ट मांडता आली पाहिजे, आणि ध्यास कोणालीच नाही. आज मला म्हणजे लय भाग्य वाटून आलं का गीतेंद्रनाथ महाराज या ठिकाणी आलेले आहेत, अंजनगावचे आहे, आणि माझा जन्म पण अंजनगावचा झाला. हा, 15 ऑगस्ट 1969 साली अंजनगावात मी जन्मलो महाराज. म्हणजे पण मठात यायचा, पण लहानपणी आम्ही त्या मठात जाऊन खेळत होतो सर. महाराज म्हणजे किती समजा 72-73ची गोष्ट असेल, पण मठात येत होतो. असं आहे
तुकडोजी महाराज आहे, गाडगे महाराज आहे, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवेल्या आहेत. म्हणजे पहा राजो, शिक्षणाचं महत्त्व काय आहे तर गाडगे महाराजांना आपल्याला शिकवलं, तुकडोजी महाराजांना आपल्याला शिकवलं. इतके मोठे मोठे संत आपल्या इथं होऊन गेले. आपण काही घबरवू नका, आपले एकदम चांगलं होणार आहे. असे उत्साह नेहमी नेहमी करत जा, असे सोहळे दरवर्षी करत जा. आपले लोक एक येतील ना. आता पहा, एक म्हणजे काय होते की आपण आपल्या माणसाचे माणूस उभं राहायला पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, हे आपलं काम आहे. बरं, आपलं पोट्टी इतकी आळशी झाल्या दादा, एवढे सगळे बसले, तरुण पोट्टे एकही नाही आहे, पोट्ट्यापुरी एकही नाही आहे, है की नाही? हा, सगळे आहे तू